गीता अध्याय 12 श्लोक 11 अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् अथैतदप्यशक्तोऽसि तदप्यमधल्या दवर आघात घ्यायचा, शक्तोमधल्या शवर आघात घ्यायचा, तो पुढे अवग्र आहे त्यामुळे वाढवायचा, सी पटकन म्हणायचा. अथै तदप्य शक्तोसी कर्तुम कवर आघात अनुस्वाराचा अर्धा म मद्योगमाश्रितः मद्योगमधल्या मवर आघात मा पूर्ण म्हणायचा माश्रितः सर्व कर्म फलत्यागन सवर आघात कवर पण आघात फलमधल्या लवर आघात गच्या अनुस्वाराचा अर्धा न सर्व कर्म फलत्यागन ततः अर्धा विसर्ग उच्चार कुरु यतात्मवान ता पूर्ण म्हणायचा म्हणजे आत्मवान असं ऐकू येईल ते बरोबर आहे. ततः कुरु यतात्मवान अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् 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 अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. संधी विग्रह अथ एतत् अपि अशक्तः असि कर्तुं मद्योगम् आश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान. अथ म्हणजे जर, एतत् म्हणजे हे, अपि म्हणजे सुद्धा, अशक्तः म्हणजे शक्त नसशील, करू शकत नसशील, असि म्हणजे असशील, कर्तुम म्हणजे करायला, मद्योगम माझ्या प्रीत्यर्थ योग किंवा माझ्या प्राप्तीसाठीचा योग, आश्रितः म्हणजे आश्रय घेऊन, सर्व कर्मफलत्यागम सर्व कर्मफलांचा त्याग, ततः म्हणजे त्यानंतर, कुरु म्हणजे कर, आत्मवान म्हणजे ज्याला आत्मा प्राप्त झाला आहे असा किंवा इंद्रिय मनबुद्धी याच्यावर ज्याने संयम साधलेला आहे असा. अन्वय अथ मद्योगम आश्रितः एतत् कर्तुम् अपि अशक्तः असि ततः यतात्मवान सर्वकर्मफलत्यागं कुरु. जर माझ्या प्राप्तिरूपी योगाचा आश्रय घेऊन वर सांगितल्याप्रमाणे हे करायला सुद्धा तू असमर्थ असशील तर प्रयत्नपूर्वक आत्मवान होऊन म्हणजे प्रयत्नपूर्वक मनबुद्धी यांना संयम साधून सर्व कर्मफलांचा त्याग कर. सर्व कर्मफलांचा त्याग करणे म्हणजे 9व्या अध्यायातील 27व्या श्लोकात जे सांगितलेलं आहे, यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम. हा सर्व कर्मफलांचा त्याग आहे. जे जे काही आपण खातो, हवन करतो, दान देतो, तप करतो किंवा ग्रहण करतो ते सगळं भगवंताला अर्पण करणे, ह्याला सर्व कर्मफलांचा त्याग करणे असं म्हटलेलं आहे.
मागच्या श्लोकात आपण बघितलं की अभ्यास करायला जर तू असमर्थ असशील तर सर्व कर्म माझ्या प्रीत्यर्थ करणारा हो, असं भगवंतानी सांगितलं. आता भगवंत इथे म्हणतायत की तू जर सर्व कर्म माझ्या प्रीत्यर्थ करणारा होऊ शकत नसशील, म्हणजे एतद अपि कर्तुम अशक्तः असि, हे करायला सुद्धा तुला अवघड होत असेल किंवा शक्य होत नसेल, काय करायला अवघड होत असेल? मद्योगम आश्रितः, माझा आश्रय घेऊन किंवा माझ्या प्राप्तीसाठी कर्म करणं सुद्धा अशक्य होत असेल तर सर्व कर्मफलांचा त्याग कर, असं इथे भगवंत म्हणतात. आता पहिलं आपण हे बघूया की कितीही लक्षात ठेवलं की आपण जे जे करतो आहे ते ते भगवंता प्रीत्यर्थ करत आहे किंवा मला ह्या कर्मातून भगवत प्राप्ती व्हावी हेच माझं ध्येय आहे, असं आपण कितीही लक्षात ठेवून कर्म केली तरीसुद्धा जेव्हा जेव्हा आपल्या कर्माला विरोध होतो किंवा आपल्या कर्माची निंदा केली जाते, आपल्या कर्मापासनं आपल्याला परावृत्त केलं जातं, तेव्हा हे लक्षात राहत नाही की हे कर्म मी भगवंतासाठी करतोय. तुम्ही केलेल्या कामाला जर कुणी नावं ठेवली किंवा हे करू नको ते करू नको असं सांगितलं तर आपोआपच आपला जो सूक्ष्म अहंकार आहे तो दुखावला जातो. मग तेव्हा लक्षात राहत नाही की हा विरोध करणारा सुद्धा भगवंतच आहे, हे लक्षात राहत नाही आणि मग भगवंताचा आश्रय घेत कर्म करायचे हे आपण विसरून जातो, पुन्हा आपण अहंकारावर येतो. यासाठी भगवंत म्हणतात की तू जर निरहंकारपणे माझ्यासाठी कर्म करणं सुद्धा तुला अशक्य होत असेल तर माणसामधला जो अहंकार आहे तो इतका सूक्ष्म आहे की कधी तो डोकं वर काढतो आपल्याला कळतही नाही. त्यातल्या त्यात आपण जे जे कर्म करतो, साधारणतः आता भक्त जो आहे तो जी कर्म करतो ती सत्कर्मच असतात, पण सत्कर्म करताना सुद्धा मी काहीतरी खूप चांगलं करतोय, पुण्याचं काम करतोय, कुणाला तरी मदत करतोय, अशी एक प्रकारची मीला चिकटलेली अहंकाराची भावना असते आणि ती मीला चिकटलेली अहंकाराची भावना जर दुखावली गेली, उदाहरणार्थ तुम्ही छान गीता शिकताय पण घरातले सारखे तुम्हाला टोचत असतील की काय गीता शिकतेस आणि तुझ्यामध्ये काहीच फरक पडलेला नाही, तर आपोआपच थोडं तरी आपल्याला वाईट वाटतं. कितीही ठरवलं की ही गीता आपण भगवंतासाठी शिकतोय किंवा भगवत प्राप्ती व्हावी यासाठी शिकतोय, तरीसुद्धा विरोध झाला की माणसाचं मन कुठेतरी दुखावलं जातं. आता ह्या गोष्टीकडे कसं बघायचं आहे आपल्याला? जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करू नको किंवा त्या गोष्टीला नावं ठेवली जातात, तेव्हा ती व्यक्ती सगळे विरोध बाजूला सारून त्याच गोष्टीमध्ये जास्त प्रयत्न करते. भगवंत आपल्या भोवती असे विरोधक मुद्दाम निर्माण करत असेल असं मला नेहमी वाटतं की आपण त्याच कर्मामध्ये स्थिर व्हावं, गीता अभ्यासामध्ये स्थिर व्हावं, ह्यासाठी हे विरोध असतात. करू नको म्हटलं की माणसाचा स्वभाव की हटकून ते करणारच. म्हणून जेव्हा असे विरोध होतात तेव्हा ते विरोधसुद्धा भगवंतच आपल्याला त्या कार्यामध्ये स्थिर करण्यासाठी घडवून आणत आहे, हा भाव ठेवला तर त्या विरोधानी मत्कर्म परमो भव हा जो मूळ भाव आहे तो बाजूला जात नाही, अहंकार दुखावला जात नाही. तुकोबारायांनी तर म्हटलेलंच आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. आमच्या घरातच अनेक निंदक असतात आणि त्यांची सुद्धा आपण ऋण मानायचं आहे की त्यांनी निंदा केली म्हणून आपल्यामध्ये चांगले बदल झालेले आहेत. अशा प्रकारे जरी एखाद्याने विरोध केला, निंदा केली, तरीसुद्धा भगवंताचा आश्रय सोडायचा नाही. पण पहिल्या काळामध्ये भगवंताचा आश्रय सुटतो, भगवत प्राप्तीसाठी कर्म करतोय हे विसरतो. मग अशा वेळेस भगवंतानी काय सांगितलंय की सर्व कर्म फल त्यागं कुरु, म्हणजे सर्वच कर्मफलांचा त्याग कर. दिवसभरात जी काही बरी वाईट आपल्याकडनं कर्म घडलेली आहेत
ती सर्व झोपताना भगवंताला अर्पण करायची. मी आज दिवसभरात माझ्या देहाकडनं जी काही कर्म दिवसभरात झालेली आहेत ती हे भगवंता तुला अर्पण असो, त्या कर्मांची फलंसुद्धा तुलाच अर्पण असो. असं केल्याने आता दिवसभराची कर्म रोजच्या रोज अकाउंट क्लिअर करून टाकायचं. काहीही मी केलंय असं मानायचं नाही. कर्म करत असताना अहंकार जरी वर आला तरी दिवसाच्या अखेरीस रोजचं एक प्रकारचं मरण असतं. आपण झोपतो तेव्हा 8 तासासाठी आपण एक प्रकारे मेलेलो असतो. मग मरणापूर्वी भगवंताची आठवण करायची. झोपण्यापूर्वी आपलं जे जे काही कर्म दिवसभरात झालेलं आहे ते आठवणीने भगवंताला अर्पण करायचं आणि त्या कर्माची फलंसुद्धा भगवंताला अर्पण करायची. असं केल्याने तू आत्मवान होशील असं भगवंत म्हणताय तिथे. आत्मवान होणे म्हणजे आपण धनवान कुणाला म्हणतो? ज्याच्याकडे धन आहे तो धनवान, ज्याच्याकडे विद्या आहे तो विद्यावान. तसं ज्याच्याकडे आत्मा आहे तो आत्मवान. अर्थातच आपल्याकडे आत्मा आहेच, पण आपण स्वतःला आत्मवान मानत नाही. आपण स्वतःला संसारी मानतो, देहवान मानतो, बुद्धिमान मानतो, अर्थवान मानतो. पण इथे भगवंत म्हणतात की आत्मवान होणे ह्यासाठी प्रयत्न करावे लागतात. यतात्मवान, यत म्हणजे प्रयत्नपूर्वक, मी म्हणजे देह नसून मी म्हणजे आत्मा आहे असा तुझा विचार होऊ दे. आत्मवान व्यक्ती देहाकडून जी जी कर्म घडलेली आहेत त्या कर्मफलाचं आणि त्या कर्माचंही कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही. कारण त्यांचा असा पक्का समज झालेला असतो किंवा असं त्यांना पक्क ज्ञान झालेलं असतं की मी म्हणजे देह नसून मी म्हणजे आत्मा आहे. प्रयत्नपूर्वक हा आत्मभाव जागृत ठेवल्याने भगवत प्राप्ती निश्चित होते असं या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात. समर्थ जसं म्हणतात की सगळंच करणं जर देवाचं आहे तर ग्रंथरचना काही मनुष्याची आहे का? ती पण देवाचीच आहे असं मानणं हेच देहानी घडलेली सर्वच कर्म भगवंतानेच माझ्याकडून करून घेतली आणि जे मी केलंच नाही त्याच्या फलावर माझी कशी बरं सत्ता असेल? ते फलसुद्धा भगवंताचंच आहे असा विचार करून मी म्हणजे आत्मा आहे, मी म्हणजे देह नाही अशा विचारामध्ये स्थिर होणे याला आत्मवान होणे म्हणायचं. सर्व कर्मफल भगवंताला अर्पण केल्याने सुद्धा तू आत्मज्ञानी आत्मवान होशील, परमात्मवान होशील, तुला परमात्मा प्राप्त होईल असं भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. हरि ओम तत्सत्.